आवाज जनसामान्यांचा। मामा आज भिगवण या ठिकाणी विविध म्हणजे कोट्यधीश विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतो किंवा ते कार्यक्रम होतोय, काय सांगाल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिगवण शहर हे दिवसेंदिवस वाढतंय. इथं असणारा नॅशनल हायवे, उजनी परिसर, त्यामुळे या भागाला पूर्वी पण एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ होती आणि इथे आताही बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ वाढते. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की पुण्याच्या हडपसर नंतर हायवेला सोलापूरपर्यंत सगळ्यात जागेचे रेट जर सगळ्यात जास्त कुठं असतील तर ते भिगवणला आहेत. याचा अर्थ भिगवणला एक व्यापारी दृष्टिकोनातून इथं एक वेगळं महत्त्व आहे. यामध्ये या शहरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठंतरी पूर्वीचं पण एक रेस्ट हाऊस आहे, आता सुद्धा हे VIP रेस्ट हाऊस आपण ह्यासाठी केले की इथं येणारे पाहुणे, त्या पाहुण्यांना VIP गेस्टसाठी मीटिंग हॉल, मोठा हॉल आणि डायनिंगची सोय इथं सगळी या रेस्ट हाऊसमध्ये आपण केलेली आहे. दुसरं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भिगवणचा प्रॉब्लेम असा होता की पूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यानंतर नॅशनल हायवेचं काम झालंय आणि ड्रेनेज नसल्यामुळं अनेक घरामध्ये पाणी शिरायचं, पाणी जायचं, त्यामुळं अत्यंत नुकसान अनेक कुटुंबाचं व्हायचं. ती गरज होऊन आपल्या सगळ्यांचे नेते अजितदादा पवारसाहेब पाठीमागं दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या कानावर त्या गोष्टी घातल्या होत्या आणि त्या निमित्तानं ड्रेनेज आणि रस्ता खूप मोठं काम तिथं भिगवणमध्ये होतंय. मुस्लिम समाज आपल्याला सांगितलं, अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त राज्यामध्ये निधी देण्याचा प्रयत्न एक तालुक्याचा आमदार म्हणून मी केलेला आहे. शेवटी मी नेहमी म्हणतो की हिंदू मुस्लिम भाई शेवटी रक्त आपल्या सगळ्यांचं लाल आहे आणि राष्ट्रवादी पक्ष, आमचे नेते अजितदादा पवारसाहेब हे फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा मानणारा आमचा पक्ष असल्यामुळे निश्चित प्रकारे सर्व समाजासाठी, माझा मागासवर्गीय समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझे सर्वसामान्य नागरिक असतील, यासाठी साधारणतः आज 22 कोटीपेक्षा जास्त रकमेची उद्घाटनं आज इथं होत आहेत. अजूनही आम्हाला उद्घाटनं करायची होती, परंतु पाणी पुरवठ्याचं असेल, तुमच्या आपल्या अजून उद्घाटन स्टेशन रोडचं असेल किंवा त्यामुळे पण आज गडबडीत थोडं फक्त म्हणलं एक रेस्ट हाऊसचंही थोडं काम सुरू करावं की जेणेकरून लोकांना VIP लोकांना त्यांना त्याची सोय होईल. त्यामुळे जा ही विकास कामं चाललेली आहेत. या विकास कामं करताना आम्ही निश्चित प्रकारे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा व्हावा. आणि आपल्याला माहिती आहे की भिगवणची बाजारपेठ जी मोठी आहे तिथे परवणी खालच्या हायवेपासून स्टँडपासून ते जुने पुणे सोलापूर रोड ते इकडचं, त्यामुळे तिथं व्यापारी दृष्टिकोनात कॉन्क्रीट रस्ता झाला त्याचा फायदा होणार आहे. थोडे पैसे अजूनही कमी पडतात असं अधिकाऱ्यांनी इथल्या सगळ्या नागरिकांनी माझ्या कानामध्ये सांगितलं. मी अधिकाऱ्यांना आत्ताच लगेच सांगितलं की जे काय कमी पडतील ते काम करून घ्या, परंतु काम कुठं असं अपूर्व ठेवू नका. त्याप्रमाणे तिथंही आपण लगेच त्यांना 40 लाख रुपये, तो पैसा 40 लाख ना, 40 लाख रुपये त्यांनी सांगितलं की 40 लाख रुपये मी आता निधी देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. शेवटी लोकप्रतिनिधी, आज मी आमदार मंत्री जरी असलो तर शेवटी माझा तालुका हा माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तालुक्यातले नागरिक, तालुक्याचे प्रश्न, त्या तालुक्यात असणाऱ्या सहकार्य, मदत ही भूमिका माझी असते. त्यामुळे हा निधी देतो निधी. आणि अनेक भिगवणमध्ये मी सांगतो, हिशोब जर केला तर भिगवण आता 100 कोटीच्या आसपास सुद्धा जाईल इतकी कामं भिगवणमध्ये चाललेली आहेत. आणि शेवटी कामं केली म्हणजे आम्ही काही त्यांच्यावरती उपकार करत नाही. शेवटी आमचं कर्तव्य, ज्या भावनेनं, ज्या विश्वासानं या लोकांनी आपल्याला त्या खुर्ची बसवले, शेवटी ती खुर्ची शो करण्यासाठी नसून शेवटी त्या खुर्चीच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांना कशी मदत होईल तो प्रयत्न करतोय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिव्यांग आणि वयोश्री जी योजना आहे त्या योजनेचा खूप मोठा कार्यक्रम हा भरणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झाला. त्यामध्ये साधारणतः 4,000च्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 20,000 वस्तूचं वाटप केलं. साधारणतः 4.5-5 कोटी रुपये रकमेचं वाटप केलं. ह्यातनं उद्देश एकच आहे की केंद्राच्या योजनेचा, राज्याच्या योजनेचा या तालुक्यातील गरीब आपल्या लाभार्थ्यांना, गरीब लोकांना त्याचा लाभ व्हावा आणि त्यातनं निश्चित प्रकारे त्याला कुठंतरी त्याला उभारी यावी, त्याला कुठंतरी हातभार लावा, हीच म्हणून आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे. कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते आम्ही करतोय. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सगळ्यांची मागणी आहे. या बाबतीमध्ये सुद्धा परदेशी साहेबांच्या एक अधिकारी, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही तो त्यांना त्यांना गाईडलाईन दिलेली आहे.
आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल आल्यानंतर साधारणतः 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी घेण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्य घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आता जे रखडलेले जे विषय होते तुम्ही त्याच्यावरती निधी टाकला, ते काम आता चालू झालेत. पण अजून एक विषय आहे मामा, की पशुसंवर्धनाचा जो दवाखाना आहे गुरांचा, जे जनावरांचा आहे, तो सुद्धा रखडलेला आहे. त्याच्यावरती काय सांगू? या बाबतीमध्ये आता तुम्ही मला सांगता, मी माहिती घेऊन सांगतो. टेंडर झालेले, दुरुस्ती टेंडर झालेलं आहे, काम चालू होईल. काम चालू मामा होईल. बिगवडला निधी टाकायला उशीर झालाय का? नाही, भिगवणला पहिल्यापासून निधी टाकलाय, माहिती घ्या तुम्ही. पराग भाऊ आता तुमच्या सोबत आहे, तर त्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश कधीच झालेला आहे, प्रवेश आहेच की आमचा. अधिकृत प्रवेश नाही. हा? अधिकृत प्रवेश अधिकृत प्रवेश झालाच की, बरोबर आहेत म्हणल्यानंतर प्रवेश झालाच की. आम्हाला तर काय दिसलं नाही. तुम्हाला दिसला नाही पण मला दिसला ना. मामा सध्या आता प्रदीप दादा भाजपमध्ये प्रवेश करतात, काय याबद्दल काय सांगतात? या बाबतीमध्ये हे सगळे, मी खूप छोटा नेता आहे, हे सगळे मोठे नेते आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. मामा एक पत्रकारांचा प्रश्न होता की तुम्ही म्हणला की व्हीआयपी गेस्ट लोकांना विश्रामगृह मिळावं, चांगली सुविधा व्हीआयपी मिळावी. नाही, आपल्याकडे कुठलाही पाहुणा पाहुणा आला आला तर त्या तर पाहुण्याला भिगवणला, एक मिनिट, भिगवणला राहिल्यानंतर इथं हे केल्यानंतर एक कुठंतरी प्रसन्न वातावरण व्हावं, कुठंतरी आपल्या तालुक्याबद्दल आपलं नाव वाटावं, तालुक्याबद्दल त्यांचं आपले पण मान ताटावं. अरे राहायचं तर चला, आपण भिगवणला, कुठला एखादा पाहुणा मुंबईवरून निघाला, आपण भिगवणला राहू, आपण इंदापूरला राहू, की जेणेकरून एखादा मोठा पाहुणा इथं भिगवणला राहिला, इंदापूरला राहिला, पाहुणा जर राहिला, पाहुण्याला काय आपण मोकळ्यात सोडणार नाही, इथं राहिला की आपण त्याकडून काहीतरी घेऊ इंदापूर तालुक्यासाठी, असं हे नियोजन आहे. पण पत्रकारांना थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागतात जर विश्रांतीगृह पाहिजे असेल तर. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सूचना दिल्या जातील. मामा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतील, काय वाटतं? आता मी काही निवडणूक आयोग तरी पण अध्यक्ष तुम्हाला नाही, काही नाही, त्याबद्दल- अजिबात तसं. मग ह्याचं निवडणूक ती वेगळंच ती आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना पण सांगता येणार नाही. आता मी तर मंत्री, मी तर खूप आहे, त्यामुळे त्या बाबतीत मी भाष्य करणं बरोबर नाही, पण लवकरच होतील. मामा भिगवण पेठ अति मोठी आहे असं आता पराग भाऊनी सांगितलं, पण ते भिगवण पेठचा मेन रस्ता जो आहे ना, त्या बऱ्याच रस्त्याची धूळ आहे त्या मच्छी मार्केटच्या पाठीमागच्या बाजूला. ते बऱ्याच दिवसापासून तो रस्ता तसा तर काढलेला आहे. तर तो कोणता कधी कोणता पूर्ण होईल? कोणता तक्रारवाडीतून न्यायालय पेठ येणार आहे. मेन पेट थोडं न्यायालयीन असल्यामुळे थोडं त्यांचं म्हणणं अडचण आहे. माझी काही अडचण नाही. भिगवणकरांना इतकं माझ्यावर प्रेम केलंय, भिगवणकरांना निधी कमी पडून दिला जाणार नाही, जरी अडचण असते. चल, ओके, धन्यवाद.